या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळूया आणि आपण जाऊया या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्मान्य तर आदरणीय सन्मान्य श्री कमलाजी जाधव साहेबांचा सत्कार आपण उमेश यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते उमेश हेमाडे यांना विनंती करतोय नक्कीच टाळा झाला पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी चिंचोटी संघ खुर्च्यात बसून घ्या खुर्च्यात बसून घ्या खुर्च्यात बसून घ्या थँक्यू त्यानंतर मी विनंती करतोय आमचे आयोजक दीपेन घरत यांना सन्मान्य श्री दिनेशजी म्हात्रे ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्या सुद्धा मोलाचं सहकार्य आलंय त्यांना सुद्धा आपण सन्मान आणि सत्कार त्यांचा सुद्धा करणार आहोत तर दीपेन यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत ते म्हणजेच सन्मान्य दिनेशजी म्हात्रे यांचा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य म्हणजेच पहिलं दुसरं आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आलेल्या आहेत म्हणजे नेहमी आपल्याला सहकार्य करतात तर टाळा झाला पाहिजे दिनेश भाईंसाठी एक मिनिट त्यानंतर गजानन घरत यांना विनंती करतोय या ठिकाणी आदरणीय सन्मान्य श्री दयानंदजी वाघ आहेत त्यांचा सत्कार आपण करणार आहोत तर गजानन यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण दयानंदजी वाघ यांचा सत्कार करूया सन्मान चिन्ह द्यायचं आहे टाळा झाला पाहिजे आदरणीय सन्मान्य श्री दयानंदजी वाघ यांच्या या दानशूरपणासाठी दयानंदजी वाघ आपण मोलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार त्यानंतर भावेश यांना मी बोलवते भावेश हेमाडे यांना यांच्या शुभ हस्ते विनोदजी गवळी दादांचा सत्कार करण्यासाठी आपण नक्कीच विनंती करतोय भावेश यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य विनोदजी गवळी ग्रामस्थ चिंचोटी यांचा शुभ सत्कार या ठिकाणी केला जातोय दादा खूप खूप धन्यवाद मोलाचं सहकार्य या आयोजकांना आपण दिल्याबद्दल आणि एक मानसिक सपोर्ट सुद्धा आपल्या माध्यमातून दिल्याबद्दल त्यानंतर विनंती करतोय झालं मला वाटतं सर्वांचे सत्कार या ठिकाणी झालेले आहेत तर त्यानंतरचा सत्कार आपण जाऊया पंच तर कल्पेश सापटे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय तर कल्पेश सापटे यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय कल्पेश या आदरणीय सन्मान्य कल्पेशजी सापटे यांचा सत्कार एकनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत कल्पेश ज्ञानेश्वर सापटे यांचा सत्कार आपण करणार आहोत तर नक्की टाळा झाला पाहिजे कल्पेश सापटे यांच्यासाठी आणि ते एरियाचे कॅप्टन आहेत या संघाचे थँक्यू कल्पेश या बसा इथेच बसा तुम्ही कल्पेशना विनंती असेल आपण या ठिकाणी असं नसतं व्हावं तर एकनाथ दादा टबाले यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून तर आपण जाऊया विजय भोईर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत
एकनाथ दादांचाच बर्थडे आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. आणि एकनाथ दादांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पंच रुपेशजी दांडेकर यांना आम्ही बोलवतोय. राहुल ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत रुपेश दांडेकर यांचा. राहुल या. दादा वरच बसा, तुम्हाला विनंती असेल. रुपेश दांडेकर सलग 3 दिवस अंपायरिंग या ठिकाणी केली, तर त्यांचा सत्कार करतोय आपण. टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेश यांच्यासाठी. थँक्यू. त्यानंतर अजून एक पंच नितेशजी भोईर यांचा सत्कार रुपेशजी पागी यांच्या हस्ते आपण करणार आहोत. नितेश भोईर या आणि सत्कार स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतोय. रुपेश प्लीज पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करा. नितेश नालासोपारा परिसरातून येतात आणि यस वालयपाडा. खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय चांगले अंपायरिंग या ठिकाणी केली, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार. तर नितेश यांना विनंती असेल आपण सुद्धा वरती त्या ठिकाणी बसायचं. रुपेश मला वाटतंय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सुभाष लोखंडे यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. भाविक मोर यांना सुभाष लोखंडे यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. भाविक या तुमच्या हस्ते. भाविक मोर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय. एक सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. क्या बात आहे डीजे. टाळा झाला पाहिजे सुभाष यांच्यासाठी. आपण पाहता सुभाष लोखंडे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. विनंती करतोय आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. त्यानंतर आपण पाहतोय डिबेन लाईव्हची टीम प्रीत पाटील यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत संदीप ठाकरे यांच्या हस्ते. प्रीत या. प्रीत या. आज जयेश नाही आहेत आणि तर आम्ही जयेश यांना बोलवलं असतं, मात्र जयेश असतील तिकडे आम्हाला पाहत असतील. संदीप ठाकरे यांच्या शुभ हस्ते प्रीत पाटील डिबेन लाईव्हचे पहिले कॅमेरामॅन आणि जेव्हापासून डिबेन लाईव्ह चालू झालाय तेव्हापासून भरभक्कम आधार कॅमेरामॅन म्हणून ते काम पाहतात. मात्र ते आहेत मालजीपाड्याचे आणि लाईव्हचं सेट रक्षण करणारी संस्था ही नारंगीची आहे. थँक्यू प्रीत. त्यानंतर उत्कृष्ट समालोचक ते म्हणजेच आमचे प्रदीप लोखंडे यांचा सत्कार आपण करूया. अजय घरत यांच्या हस्ते. प्रदीप या पुढे या सत्कार स्वीकारण्यासाठी. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहतोय प्रदीपजी लोखंडे उत्कृष्ट असं समालोचन. त्यानंतर आम्हाला या अंपायरिंगसाठी सहकार्य केलं होतं वैभव धूम याने सुद्धा पुढे यायचं आहे. अंपायरिंगसाठी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं वैभव. वैभव धूम यांचा सत्कार विकास बगले यांना विनंती करतोय. नक्की टाळा झाला पाहिजे वैभव धूम यांच्यासाठी. अंपायरिंगसाठी मोलाचं सहकार्य दिलं होतं. काही मॅचेस त्यांनी न सांगता नक्कीच चांगलं मोलाचं सहकार्य दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर डीजे महेंद्र यांनी पुढे यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. विश्वनाथ घरत यांच्या शुभ हस्ते
आपण हा सत्कार करणार. डीजे महेंद्र या, महेंद्र पुढे या. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या डीजे महेंद्र यांच्यासाठी. उत्कृष्ट असं डीजे वादन आणि एक चांगलं क्रिकेट खेळाडू असून कैलास कोठावले वरती या. कैलास बगली यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती आमंत्रित करतोय. कैलास कोठावले आणि कैलास बगली यांना, तसेच सुनील वसावले यांनी सुद्धा वर या तिघांना सुद्धा आम्ही वर बोलवतोय. चिंचोटीचे ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि सुंदर असं क्रिकेट ते खेळायचे. आज सुद्धा ते क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत, तर त्यांना स्टेजवरती आमंत्रित करतोय आणि त्या तिघांचा एकत्र सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. तर सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. सत्कार करतील शुभम गरब. टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच लाईनपाडा आणि चिंचोटी संघाचे खासचे सपोर्टर आहेत. नेहमीच मोलाचं सहकार दिले जातात. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण बसून घ्या. कैलास दादा बसून घ्या. कैलास कोठावले यांना सुद्धा विनंती करतोय बसून घ्या आणि सुनील यांना सुद्धा विनंती करतोय आपण बसून घ्यावं. त्यानंतर या ठिकाणी चला, त्यानंतर 3 दिवस चांगले समालोचन केलं आणि खूप चांगले सूत्रसंचालक ते करतायत. सन्माननीय सागरजी माळी सरांचा देखील इथे स्वागत सन्मान केला जातोय. जयवंत भगली यांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. व्हॉइस ऑफ कॉमन ज्यांना म्हटलं जातं असे सर्वांचे लाडके समालोचक सागरजी माळी सरांचा देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. देणारी शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. नक्कीच खूप चांगलं समालोचन त्यांनी केलं आहे. या स्पर्धेमध्ये 4 चांद लावलेले आहेत. त्यानंतर मी माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. राहुल ठाकरे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी स्कोरिंग केली होती. आदरणीय सन्मान्य दिनेश दादांना विनंती करतोय. आमचे स्कोरर आहेत राहुल ठाकरे, त्यांचा सत्कार आपल्या हस्ते आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. राहुल या. उत्तर स्कोरिंग म्हटलं की कॉमेंट्री पत्करली मात्र स्कोरिंग नको असं वाटतं. आम्ही चूक सांगून सुधारू शकतो. एखादा रन जर कमी जास्त झाला तर मात्र स्कोररला तिथे त्रास होत असतो. तर त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. तर एकनाथ भोईर दादांना सुद्धा पुढे बोलवतो. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. कमलाकरजी जाधव यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण एकनाथ भोईर यांचा सत्कार करूया. मी सन्मान्य कमलाकरजी जाधव माजी सरपंच देवदल यांच्या शुभ हस्ते आपण एकनाथ भोईर यांचा सत्कार करूया. एकनाथ भोईर हे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचे ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि अजून ते नक्कीच चांगला सपोर्ट या संघाला करतात. तर नक्कीच एकनाथ भोईर यांचे खूप खूप आभार आयोजकांच्या माध्यमातून. त्यानंतर स्कोररसाठी चंदन तांगडे यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. तर ते नक्कीच मी विनंती करतोय या ठिकाणी राहुल ठाकरे या आणि मी सुभाष कुठे आहेत चंदन या 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 तुम्ही त्यांची इच्छा आहे या. चंदन तांगडे यांच्या शुभ हस्ते 200 रुपये या ठिकाणी स्कोररला दिले जातात. आणि शेवटच्या चेंडूत षटकार कोणी मारला होता जावय त्याने सुद्धा या. टाळ्या झाला पाहिजेत आमच्या स्कोररसाठी. चंदनजी तांगडी यांच्या शुभ हस्ते स्कोररला 200 रुपये. आणि चंदन यांनी तिथेच थांबा. चंदन यांना सुद्धा सन्मान करावा. सन्मान चिन्ह अक्षय घरत यांच्या शुभ हस्ते. चंदन सुद्धा एक क्रिकेटप्रेमी आणि एक चांगला क्रिकेटर कान्हास्पोर्ट पाय संघाचा. टाळ्या झाला पाहिजे चंदन यांच्यासाठी. त्यानंतर
अक्षय घरत यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि अजित घरत यांच्या माध्यमातून 100 रुपये जे जावई म्हणून सांगितलं गेलं ते आलेत का? तर आम्ही अक्षय अनिकेत यांच्या शुभ हस्ते 200 रुपये या ठिकाणी प्रदान केले जातील. अजित घरत यांच्या माध्यमातून 100 रुपये आले होते आणि अक्षय घरत यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. टाळा झाला पाहिजे त्यांच्यासाठी. अजित यांनी म्हटलं की डोळे मिटून मारतील, मात्र डोळे उघडून मारला होता फटका आणि अतिशय चांगला फटका मारला होता. तर नक्कीच टाळा झाला पाहिजे त्यांच्यासाठी. खूप खूप आभार. आपण त्यानंतर जाऊया. कोणी राहिला असेल तर आपला शब्द सुमनाने आम्ही खूप खूप आभार मानतोय. सर्वांचे खूप खूप आभार मानतोय. एकदा नक्कीच ही जी नावं आहेत ती नावं आम्ही घेतोय आणि त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकाला आपण सुरुवात करतोय. खास करून आभार मानतोय SH एंटरप्राइजेस, संजयजी म्हात्रे, हजरतजी शेख यांचे. त्यांनी आम्हाला ग्राउंड दिलं होतं. त्यानंतर मान्य श्री शरदजी बगली आणि भरतजी बगली ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसरा कॅश प्राईज आलं होतं. आदरणीय सन्मान्य दिनेशजी हरेश्वर म्हात्रे आणि सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिली, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभल्या होत्या. त्याबद्दल दिनेश भाईंचे सुद्धा खूप खूप आभार. मात्र क्रेन सर्व्हिसचे आभार. विनोदजी गवळी, लक्ष्मणजी गवळी यांचे सुद्धा खूप खूप आभार. मानाश्री जयंतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राईज आपल्याला लाभलं. त्याबद्दल जयंतजी म्हात्रे आणि आर्यन म्हात्रे यांचे खूप खूप आभार. त्यानंतर मान्य श्री दयानंदजी वाघ आणि मान्य सौभाग्यवती नौशी वाघ यांचे सुद्धा खूप खूप आभार. मुलाचं सहकार्य लाभलं. मान्य श्री नुराबाई शेख यांचे सुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री शाहिदबाई अन्सारी यांना सुद्धा खूप खूप आभार. दिनेशजी जाबर साहेब व मान्य सौभाग्यवती दीप्ती जाबर यांचे सुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री रत्नाकर सावंत यांचे सुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री इबूबाई शेख, इबूबाईंचे सुद्धा खूप आभार. आणि मान्य श्री भावेश बाबर यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्यानंतर इंडेक्स सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर विकी घरत, अजय भोईर, जयेश ठाकरे, संजय ठाकरे यांच्यामधून बॉल आणि पाणी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. एवन कॅटरर्स, विलासदादा पाटील, दुपारचे जेवण 3 दिवस त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. क्षितिज घरत यांच्या माध्यमातून 3 दिवस सलग नाश्ता त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. शाकीरबाई यांच्या माध्यमातून कॅश मदत आली त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. स्वर्गवासी वंदना घरत स्मृती विद्यार्थ मेडल मॅन ऑफ द मॅचसाठी आले त्याबद्दल त्यांचे सुद्धा देणगीदारांचे खूप खूप आभार. स्वर्गवासी रामदास वारणा स्मृती विद्यार्थ क्वार्टर फायनलसाठी हरलेल्या संघांना ट्रॉफी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. कपिल मोरिया यांच्यामधून पाण्याच्या बॉटल्स आल्या कपिल यांचे सुद्धा खूप खूप आभार. संजय ठाकरे यांच्या माध्यमातून समजा पाणी आलं होतं त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि शेवटचे आभार आदरणीय सन्माननीय श्री कमलाकरजी जाधव साहेबांचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लावलं त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. जाऊया आपण. एकदा टाळा झाला पाहिजे आमच्या स्पॉन्सर्ससाठी. आणि त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. जी पारितोषिकं आपण प्रदान करण्यासाठी नक्कीच सन्माननीय मान्यवरांसुद्धा विनंती करणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकच्या स्पर्धेचा कोण असेल? एनी गेसेस? कुणाला काही सुचवायचं कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पूर्ण 3 दिवसाचा? आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या जरा. एकाकडनं बड्डे बॉय सांगितला, दुसरा कोण? जास्त उत्कंठ न घेता सन्माननीय मान्यवरांना विनंती करूया आपण. तर मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य विनोददादा गवलींना आपण पुढे या आणि सत्कार बक्षीस द्या अशी आपल्याला विनंती करतोय. आवाज येतोय की नाही? नो डाऊट बाबू सांगतात इकडे अजित घरत की जेवलेले नाही आहेत. मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली, जवळजवळ 4 झेल त्याच्या नावावरती आहेत. करण बगली, जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. करण या. थँक्यू डीजे. आणि फक्त 4 झेलच नाही तर खूप चांगले झेल पकडलेत रनिंगमध्ये. हे त्यांनी झेल पकडलेत आणि तेच कारण आहे की त्याला बेस्ट फिल्डर म्हणून इथे निवडलेला आहे. टाळा झाला पाहिजेत करण यांच्यासाठी. आपण पाहतोय करण जास्त वेळ न घेता
एक ते दोन वाक्य फक्त दोनच प्रश्न विचारेन त्यासाठी थोडंसं थांबायचं आहे, कारण जास्त काही विचारणार नाही आहे. आपला समाज जो आहे तो मागे का पडलाय तर बोलत नाही, त्यामुळं मात्र आम्ही तुम्हाला बोलतं करण्याचं काम करतोय. त्यासाठी थोडासा प्रश्न एक दोन विचारेन की एवढी स्पर्धा होती, 36 संघ होतं, ज्या दिवशी पहिल्या दिवशी आलास त्यावेळेस या ट्रॉफीची अपेक्षा होती का? नाही, ट्रॉफीची तर अपेक्षा नव्हती, पण असं विचार होतं की बेस्ट करू आणि बेस्ट स्पर्धे पुढे जाऊ असं. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा कशी होती? स्पर्धा एकदम बरोबर होती आणि मैदान तर खूप चांगले, असेच मैदान असंच भेटत राहिले तर जाम बरं वाटेल. नक्कीच टाळा झाला पाहिजे करणसाठी आणि मैदानासाठी सुद्धा. थँक्यू करण, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतर आपण जाणार आहोत उत्कृष्ट फलंदाजी या स्पर्धेचा. एनी गेसेस? 6 इनिंग 98 धावा आहेत. 3 संघांपैकी कोणी खेळल्यात 6 इनिंग आणि 98 धावा कोणी बनवल्यात? एकच नाव येत आहे. अर्थातच जास्त वेळ न घेता आपण जाऊया मंगेश बगले यांच्याकडे. मी विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दयानंदजी वाघ यांना विनंती करेन, त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. जास्त वेळ न घेता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत मंगेश याच्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज ठरतो या स्पर्धेचा. मंगेश तुला सुद्धा फक्त 2च प्रश्न विचारेन, जास्त प्रश्न विचारणार नाही, कारण की वेळ फार मर्यादा आहे आणि वेळ कोणासाठी थांबत नसते. जास्त प्रश्न विचारणार नाही. उत्कृष्ट फलंदाज भरपूर आहेत. कल्पेश आहे, त्यानंतर आपण पाहिलं वैभव आहे. डीजे थोडंसं तुम्ही थांबा. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये केशव सुद्धा होता, त्यांचे सुद्धा नागेश वगैरे चांगले फलंदाजी करत होते. अपेक्षा होती या ट्रॉफीची? नाही, थोडासा कमी पडले मागे शेवटच्या मॅचमध्ये, आणि तुझ्याकडनं अपेक्षा होत्या. प्रेक्षकांना सर्व प्रेक्षक थांबले होते जोपर्यंत तू होतास तोपर्यंत. काय चूक झाली? का आऊट का झाला? काय चूक झाली? सुचतच नव्हतं काय करू. वाईट टाकले 2, त्याच्यातच फसलो मी. हा नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी काय सांगशील? एकदम ग्राउंड एकदम माझं फेवरेट आहे, त्याच्यात बॅटिंग होतेच माझी आणि आयोजन एकदम उत्तम आहे. नक्कीच. आयोजनाला 100 पैकी किती मार्क? 100 पैकी 100. क्या बात आहे, टाळा झाला पाहिजे एकदा या आयोजनासाठी. 100 पैकी 100 मार्क्स या ठिकाणी दिले गेलेले आहेत. आणि तर उत्कृष्ट फलंदाज झाला. आता उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस? 6 इनिंग 9 विकेट. कॉन्फिडन्स कोणाला आहे? माझ्या किती विकेट असतील? किंवा कुठल्या संघाला आहे की आमच्या गोलंदाजाच्या 9 विकेट असतील? एनी गेसेस? इकडे इकडे एक बोलतच नाहीये, कॉन्फिडन्सच नाहीये. प्रीत पाटील कॅमेरामन आहे, ते खेळायला नव्हते. इकडे कोणीच नाही आहे. कानाई स्पोर्ट्स, जास्त वेळ न घेता ओमकार इलिम नाव आलंय. मात्र आपण जाऊया ज्याच्या नावावरती 6 इनिंग आहेत आणि या 6 इनिंग मध्ये 9 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. पहिलं नाव जे आलं होतं आणि 1 विकेट हॅट्रिक देखील. आणि 1 विकेट हॅट्रिक देखील. सचिन दलवी. मी विलास दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करावी. यस डीजे. टाळा झाला पाहिजे सचिन यांच्यासाठी. यस सचिन, जास्त काही नाही, फक्त 2च प्रश्न बोलावा लागेल. आता अन्यथा ट्रॉफीचा फायदा काय मग? सचिन भरपूर चांगले बॉलर होते. काय वाटलं तुला? या ट्रॉफीची अपेक्षा होती? नाही, नव्हती. जरा कमीच बोलतो या शब्दावरनं. हा ना याच्यावरती थोडासा भर आहे. सचिन, आयोजनाबद्दल काय सांगशील? कशी होती मॅच? कसं आयोजन केलेलं टुर्नामेंट? खूप सुंदर आयोजन आहे. जास्त बोलत नाही बघा, कमी बोलतोय. शेवटचा प्रश्न असा की आज भरपूर संघ चांगले होते, तुम्ही कुठे कमी पडलात जेणेकरून दुसऱ्या क्रमांकावरती राहावं लागलं? फिल्डिंग मुले कॅच ड्रॉप झाल्या म्हणून बॅट्समॅनला चान्स भेटला ना. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सचिन यांच्यासाठी. आपण पाहिलं की सचिन दळवी हा 9 विकेटवरती उत्कृष्ट गोलंदाज ठरला 6 इनिंगमध्ये.
आणि त्याच्या अगोदरच्या मॅचचा पण राहिला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहू शकतात, मला वाटतं घाईघाईत थोडंसं राहिलं असेल. ओमकार या घाईघाईमध्ये थोडंसं राहिलं असेल. ओमकार हिलिम क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. तर मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय लक्ष्मण कोल्हा यांच्या शुभ हस्ते आपण ते मॅन ऑफ द मॅच देऊया. इथे दे अक्षय. टाळा झाला पाहिजे ओमकार यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. ओमकार थोडंसं थांब, आता स्टेजवरती आला असतं तुला सोडणार नाही हे लक्षात घ्या. तर थोडंसं बोलायला पाहिजे. ओमकार कुठे कमी पडलात आपण? बॉलिंगमध्ये काय करायला पाहिजे होतं तुमच्या माध्यमातून? कारण की तुमच्या वडिलांशी आमचा परिचय आहे, मात्र तुमच्याशी जास्त परिचय नाही. काय करायला पाहिजे होतं, काय केलं नाही तुम्ही? क्षेत्ररक्षण पण चुकीचं झालं आणि समोरचा टीम भारी होती. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. अशाच पद्धतीनं सुधारणा करत राहा. हा होता ओमकार हिलिम, केशव हिलिम यांचा सुपुत्र, मॅन ऑफ द मॅच ठरला. त्यानंतर शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश सातवी. शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश या. हे वितरित करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत जयवंत दादांना. जयवंत दादांच्या शुभ हस्ते हे मेडल आपण प्रदान करणार आहोत. महेश सातवी या. टाळा झाला पाहिजे एकदा महेश याच्यासाठी. आणि टाळ्या जरा जास्त वाजवा, याच्यामुळे फायनल मध्ये होते तुम्ही. महेश थोडंच थांबायचं आहे, जास्त नाही बोलावं लागेल. या एकच मिनिट फक्त. शुभेच्छा असतील तुम्हाला. बघा बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, मात्र गप्पा राहणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. त्यामुळे बोलायला शिकायला पाहिजे. आम्ही सुद्धा तुमच्याच सारखे होतो, हरकत नाही. तर ह्याचं काय विचारणार नाही तुला. जेव्हा 3 धावा काढायच्या होत्या आपल्या भाषेत बोल, तेव्हा काय ठरवलं तास? अरे बोल, अरे बोल बोल. काय चालू मनामध्ये काय चाललं, काय ठरवलेलं? टेन्शन मध्ये आलाय. एक शब्द तर बोल, काय चाललेला? घाबरला होता का बिंदास होतास? माझा भरोसा होता मी करणार. टाळा झाला पाहिजे एकदा. थँक्यू. त्याला स्वतःवरती भरोसा होता का मी करेन असं, आणि त्याला त्याच्याचसाठी पाठवलं होतं. कदाचित जर कॅप्टनला धावायला लागलं असतं तर खंडीपाडा संघ, मला वाटते खंडीपाडा संघ कदाचित सेमीफायनलमध्ये असतं, कॅप्टनला धावायला लागलं असतं तर मग कल्पेशला बरं वाटलं असतं. कल्पेश सांगत असतं की माझ्या जोडीला कोणतरी आहे. तर जाऊया आपण त्यानंतर उत्कृष्ट असा जो खेळाडू आहे, मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज आपण थोडंसं थांबूया आणि शेवटचं जे पारितोषिक देऊ त्याच्या अगोदर देऊया. तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला लाभलेला आदरणीय सन्मान्य दिनेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 3री ट्रॉफी ती वितरित करण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करूया. आणि 3रा क्रमांक विजेता संघ जो आहे, जो नाईकपाडा संघ, हां मला वाटतं पहिल्या दिवसाची क्वार्टर फायनलला एक हारलेला जो संघ होता त्यांच्यासाठी होती. तर त्या परिस्थितीमध्ये नव्हता प्रोस्पोर्ट लैनेपाडा संघ जो हारला होता, त्यामुळे त्यांच्यासाठी एक ट्रॉफी लावलेली आहे. तर मी विनंती करतो दादांना, दादांचे शुभ हस्ते ही ट्रॉफी दादा आपण प्रदान करावी. संकेत यांनी यायचे, संकेत यांच्या हातामध्ये ही ट्रॉफी प्रदान करावी. जो पराभूत होणारा संघ होता, ज्याला कुठलाही पारितोषिक मिळणार नाही, त्याच्यासाठी 3 ट्रॉफीज ठेवल्या होत्या दादा. आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे, म्हणजे ही स्पर्धेची आठवण. थँक्यू. तर यानंतर 3रा क्रमांक विजेता संघ जो आहे त्या पूर्ण संघाने या ठिकाणी यायचं आहे आणि ट्रॉफी स्वीकारायची. या चांगला आपण अगोदर सेटअप करूया.
त्यानंतर आपण काहींनी खाली बसा, काहींनी वर उभे राहा. मी विनंती करेन सर्वांना एक चांगल्या सेटअपनुसार ही ट्रॉफी स्वीकारा. थँक्यू. मी विनंती करतो आदरणीय सन्मान विराजदादा आणि जयवंतदादा तुम्हाला की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करूया. या कोलासाहेब तुम्ही सुद्धा या तिघांच्या हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. दादा वरती या, वरती वरती या, वरती या तुम्ही. टाळा झाला पाहिजे तृतीय क्रमांक विजेत्या संघासाठी. एकदा कानाई माते की मोरया. थांबा, तसंच थांबायचंय, जायचं नाही, तसंच थांबा. आणि खाली गेल्याच्या नंतर दुसरा आणि पहिल्या क्रमांक विजेत्या संघाला प्रोत्साहनासाठी टाळ्यांसाठी आपण थांबायचं ही विनंती आहे. टाळ्या पुन्हा एकदा या संघासाठी, एकदा जोरदार. खूप खूप अभिनंदन केशव हिलम आणि त्यांचा संघ. केशव बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर पाहून. मग आता थोडेसे कमी पडले, हरकत नाही. काले अंधेरी रात के बाद एक अच्छा दिन होता है. तर आपण पाहूया. हा होता तिसरा क्रमांक विजेता संघ जो या प्रो स्पोर्ट्स लाईन पडा आई दुधाई माता चषकाचा हा तिसरा क्रमांक विजेता होता. दुसरा क्रमांक विजेत्या संघाच्या संघनायकाला आणि त्या संघाला आम्ही आमंत्रित करतोय आणि पुन्हा एकदा त्याच सेटअपमध्ये येऊन बसायचं आहे. या चिंचोडी संघ या, लवकर या, कृपया जाऊ नका कोणीही. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला थांबायचं आहे. सर्वांनी या. काहींनी वरती असं बसा, डोकं टेकून. काहींनी डोकं टेकून बसा. त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय विनोदजी गवळी, दयानंदजी वाघ यांना विनंती करतोय आणि आदरणीय सन्माननीय आजचे बर्थडे बॉय एकनाथ दादांना विनंती करतोय. त्यांना सुद्धा या ठिकाणी ही ट्रॉफी देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. ज्या ट्रॉफीज आपल्याला आल्यात त्या आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे आणि सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. तर थांबायचं आहे, तसंच कॅमेरा तुम्हाला सर्व कव्हर करेल. जिथपर्यंत कॅमेरामॅन सांगत नाही तोपर्यंत तीच पोझिशन ठेवायची आहे. टाळा झाला पाहिजे एकदा दुसऱ्या क्रमांक विजेत्या संघासाठी. आई गावदेवी माते की. थँक्यू. गणपती बाप्पा अभिनंदन तुमचं. चिंचोडी संघ दुसरा क्रमांक विजेता संघ ठरलेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी विनंती करतोय आपण बसून घ्या. त्यानंतर हा होता दुसरा क्रमांक विजेता संघ जो आज चिंचोडी गावदेवी पाटीलपाडा संघ ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावरती जी ट्रॉफी आपल्याला लाभली होती आदरणीय दिनेशभाई म्हात्रे आणि सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे आणि सेकंड कॅश प्राइज आपल्याला लाभलं होतं सन्मान्य श्री शरद जिबगली आणि भरत जिबगली यांच्या माध्यमातून. थँक्यू. देणगीदारांचे खूप खूप आभार, विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. त्यानंतर प्रथम क्रमांक विजेता संघ केतकी बॉयज खंडीपाडा संघाला आम्ही आमंत्रित करतो ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी.
हो, एक ट्रॉफी राहिली. मॅन ऑफ द सिरीज अजून बाकी आहे. कानाई स्पोर्ट इकडे बाकी आहे ट्रॉफी अजून एक. वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज. पॉइंट वरती आपण जर पाहिलं, माझा मोबाईल जरा इकडे असेल, त्याच्यामध्ये पॉइंट आहेत आणि त्या पॉइंट नुसार आपण देतोय ही ट्रॉफी. त्यानंतर आपण जर पाहिलं रेसमध्ये 3 खेळाडू आहेत. वैभव धूम, मंगेश बगली 4 जण आहेत. राकेश ठाकरे आणि कल्पेश सापटे 4 खेळाडू आहेत. मात्र 325 पॉइंट 6 इनिंग मध्ये ज्याच्या नावावरती आलेत तो आहे कल्पेश ज्ञानेश्वर सापटे. क्या बात है प्रीत. आदरणीय सन्मान्य कमलाकरजी जाधव साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करावी अशी मी त्यांना विनंती करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे कल्पेश याच्यासाठी. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कल्पेश ज्ञानेश्वर सापटे हा ठरलेला आहे. कल्पेश, जास्त वेळ न घेता काहीच प्रश्न विचारेन, मात्र त्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपलब्ध असावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. तर खूप खूप शुभेच्छा. आणि कल्पेश, जास्त काही विचारणार नाही. भरपूर संघ होते, 36 संघ आपल्याकडे होते. एकूण 36 संघांमध्ये भरपूर चांगले खेळाडू आहेत. वैभव असेल किंवा मग केशव असेल, त्याचा मुलगा असेल, चांगले चांगले क्रिकेट खेळतात. आज वाटलं होतं अशी ही ट्रॉफी तुझ्या हातात मिळेल? नाही, मात्र तुझं होम ग्राउंड आहे असं सांगायला काहीच हरकत नाही. या रेकॉर्ड इथे तुझा रेकॉर्ड चांगला आहे. काय ठरवलं होतंस? कारण की पहिल्या दिवशी सुद्धा चांगला खेळ झाला, आज थोडंसं कमी पडलात तुम्ही. आज थोडी माझ्याकडनं पण एक कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर स्कोअर पण थोडं जास्त होत चाललेलं. आज तर फिल्डिंगमध्ये खूप आमचं मिसफिल्ड झाली, म्हणून थोडं स्कोअर झालं आणि रन चेस नाही झालं. हो, नक्कीच. असं काय घडलं की काय करायला पाहिजे होतं की जेणेकरून समोरच्या संघाला तुम्ही थांबवू शकले असते? एकच विकेट आम्हाला पाहिजे होती वैभव धुमची आणि तीच 4 कॅच आमचे त्याच्यात सोडल्या, म्हणून स्कोअर जास्त झालं. नाही तर कमीत कमी रनामध्ये आम्ही त्यांना रोखलेलं होतं. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा होता वैभव कल्पेश सापटे. कल्पेश सापटे याला जर आपण पाहिलं थोडासा वैभवचं नाव आलं, सॉरी. तर कल्पेश ज्ञानेश्वर सापटे का म्हटलं तर ज्ञानेश्वर दादांची आठवण नक्कीच कल्पेशला पाहिल्याच्या नंतर येते. स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे यांचा सुपुत्र आहे आणि या मैदानावर त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. मात्र आपण पाहू शकतात या स्पर्धेचा गतविजेता ठरलाय. जोरदार टाळ्यांच्या जोरात आपण त्याचं स्वागत करूया. केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा. या लवकर या. आणि जसा सेटअप आपण लावला होता त्या शिस्तीप्रमाणे आपण या ठिकाणी बसायचं आहे. मी सन्माननीय दिनेशभाई म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर कमलाकरजी जाधव, दयानंदजी वाघ, विनोदजी गवळी यांना, तसेच विलासदादा पाटील, लक्ष्मणजी कोला आणि हेमंतजी बगली दादाला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. फक्त कर्णधाराने काही जणांनी उभं राहा जेणेकरून मान्यवर दिसतील. काही जणांनी आपण पाहतोय या संघाचा, या स्पर्धेचा गतविजेता ठरलेला आहे केतकी बॉईज खंडीपाडा संघ. थोडी खाली घ्या, मान्यवर सुद्धा दिसले पाहिजेत. ओके, कॅमेरामॅन जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच पोझिशन मध्ये राहायचं आहे. थँक्यू. तर ट्रॉफी घेतलेली आहे. आता थोडंसं साईड लावा कॅमेऱ्यापासून विनंती असेल.
विनंती असेल थोडस साईड लावा. फोटो घेतलेच असतील दरम्यान, पुन्हा एकदा फोटो घेतले जातात. धन्यवाद दादा, खूप खूप शुभेच्छा.